दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनाच्या दिवशी अधिकाऱ्यांना अजब सल्ला दिलाय। सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात, त्याची माणसं नोंद ठेवतात, असं भरणे म्हणाले। भरण्यांच्या या वक्तव्यानं उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये क्षणभर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। भरण्यांच्या या अजब सल्ल्याची सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे। या जगामध्ये प्रत्येकाला संकट, प्रत्येकाला अडचणी करण्यात येईल। तेव्हा तुम्हाला वाटतंय असं का तसंच का, त्यामुळं जरी काय असलं तरी आपण जर लोकांना सहकार्य केलं, तर लोकांना जर मदत केली तर त्याचा फायदा निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना होतो। तुम्हा सर्वांना माहिती आहे, तुमच्या सगळ्यांच्या समोर कुटुंब आहे। मी जर कारखान्याला संचालक करून त्या कारखान्या संचालकाचं पदावर असताना काम जर मी सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं नोंद ठेवतात। शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त आज पनवेलमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्याला राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत। अलीकडेच शेकापचे नेते जयंत पाटलांनी राज ठाकरेंना शेकापच्या 78व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं। खासदार संजय राऊतही या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि या मेळाव्यानिमित्त पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या पक्षातली जवळीक पाहायला मिळणार आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असतानाच अलिबागमधील महसूल दिनाच्या शासकीय कार्यक्रमात राजकीय विरोधक एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। पालकमंत्रीपदासाठी चर्चेत असलेले रायगडचे दोन्ही मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे एकाच मंचावर एकत्रितपणे उपस्थित होते। विशेष म्हणजे या कार्यक्रमात मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले खूप दिवसांनी आमनेसामने आले। शासकीय कार्यक्रमातली दृश्य आणि दोन्ही मंत्र्यांचं एकत्रित आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। लाडकी बहीण योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे। मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत एक पोस्ट केली आहे। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील असं तटकरेंनी आपल्या एक पोस्टमध्ये म्हटलंय। मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं 2 आरोपींविरोधात 7,000 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं केतन कदम आणि जय जोशी यांच्या विरोधात 7,000 पानांचं मोठं आरोपपत्र न्यायालयात सादर केलं। या गैरव्यवहार प्रकरणामध्ये 65.54 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। आर्थिक गुन्हे शाखेनं 16 ते 17 जणांचे जबाब नोंदवले। कदम आणि जोशी यांनी मध्यस्थ म्हणून काम केलं असून आधीच निवडलेल्या कंपन्यांनाच गाळ काढण्याचं कंत्राट मिळावं यासाठी खासगी कंपन्यांचे संचालक आणि पालिकेतील वरिष्ठ अधिकारी यांनी प्रयत्न केल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आलाय। सामनाच्या अग्रलेखातून आज सरन्यायाधीशांना आपल्या वक्तव्याची आठवण करून देण्यात आली आहे। पक्षचिन्हाबाबत सुप्रीम कोर्ट तारखांचा खेळ करतंय तसं न करण्याची विनंती सामनातून करण्यात आली आहे। पक्षांतर बंदी कायद्याबाबत सरन्यायाधीशांनी नुकतंच वक्तव्य केलं होतं, त्यावरून आज सामनानं अग्रलेखातून सरन्यायाधीशांना आठवण करून दिली आहे।